यस मिस्टर थदानी जी, कोटेशन तो सही है, उसमें तो कोई प्रॉब्लम नहीं है। राइट, हाँ जी जी, हाँ 2763 करेक्ट। नहीं, फाइल मेरे सामने ही है और उसके बाद बच्चा नहीं है। वो मेरा बच्चा है ना घर पे जी जी। प्रेशर प्रेशर हाँ 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 हाँ, नहीं मैं कह रहा था मार्केट प्रेशर तो रहेगा ही, लेकिन हमें तो काम करना ही है ना। जी जी, हाँ हाँ मैं कर देता हूँ, नहीं कोई तकलीफ की बात नहीं। जी जी मिस्टर थदानी, ऑल राइट, कल मिलते हैं। हाँ हाँ, ओके ओके, गुड नाइट बाय। काय करतेस बच्चा, कामाचं बोलत होतो ना। मी खूप खुश आहे का असंच. जेवण रेडी आहे? जेवण तू केलंस? नाही रे, पण मी मागवलं तुझ्या फेवरेट जागेवरनं, लेले उपारगृह. अरे वा, लेली मधून? नाही, असं मला वाटलं की आज उगाच बर्गर किंवा पिझ्झा असं काही नको, आज घरचं जेवण जेव, तुला आवडतं असं. मला तो खूप आवडतं आणि लेलींची चव चांगली असते आणि मुळात असं घरगुती खायला पण मजा येते ना, बऱ्याच दिवसांनी खायला मिळेल. मी तर विचार करत होतो आपण तिथून टिफिनच लावूया. टिफिन? टिफिन लावायचं असेल तर मग राधिकाकडून घे ना टिफिन. तसंही तिला हौस आहे स्वयंपाकाची, आणि प्लस तिची ती वहिनी, ती मदत करायला पोळ्या बिळ्या लाटायला. बच्चा हसतेस काय? तुला मी किती वेळा सांगितलंय सारखं काय राधिका, तुझ्या ना डोक्यात सारखी ती राधिकाच असते. आता ती तिचं बघून घेईन ना, आपल्याला काय करायचंय. चल आपण जेवूया. वा, सॉरी टू से, पण ती राधिका जेवढी छळते ना आपल्याला, ऑब्व्हियसली तीच डोक्यात असणार आहे ना माझ्या. एनिवे, मी जी ऑफर दिली ना त्याचा सिरियसली विचार कर. चल शनाया, डोंट बी किडिश. जाऊ दे ना, सोड ना. डूड, आय एम नॉट बीइंग किडिश. तुला ना माझं म्हणण्याचा अर्थच कळत नाही. काय आता? माझ्याकडे एक न्यूज आहे जी तुला अजून माहितीच नाहीये. तू काय आता दुसऱ्या कुठल्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतेस की काय? नाही, आता असं काही नाहीये, हे खूप वेगळं आहे. काय मग सांग ना. ओके, आता मी जे काही सांगते ते नीट ऐक हा एकदम. तो राधिकाचा भाऊ आहे ना, कोणतरी शिरीष की काहीतरी नाव बघ त्याचं. तर तो राधिकाकडे आला होता काहीतरी फायनान्शियल हेल्प मागायला. बरं, हे सगळं कॉन्व्हर्सेशन ना समिधानी स्वतः ऐकलंय आणि तिने स्वतः मला सांगितलंय. त्याला काहीतरी ना 4 लाख रुपये परत करायचे. त्यांनी कोणत्या तरी ना प्रायव्हेट फायनान्सर कडनं काहीतरी लोन घेतलं होतं, आणि आता जर का त्यांनी ते 4 लाख रुपये परत केले नाहीत तर त्याला त्याचं घर सोडावं लागणार आहे. अरे हो, आय रिमेंबर. यू नो ऑल दिस? अगं तो जेव्हा राहायला आला होता ना घरी, तेव्हा तो काहीतरी म्हणाला होता की MKM फायनान्सर म्हणून कोणीतरी आहे, अंधेरीलाच ऑफिस आहे, सो असेल त्याचं काहीतरी. सोड ना, आपल्याला काय घेणं देणं. कॅरी, असं काय करतोस? आपण खूप काही करू शकतो. हे बघ शनाया, मला ना ती राधिका आणि तिचा भाऊ यांच्यामध्ये काडीचाही इंटरेस्ट नाहीये. राधिका घर सोडून गेल्यानंतर इथे येऊन त्याने जो माझा अपमान केला ना, माझ्या अजून डोक्यात आहे. मला नाही इंटरेस्ट. अरे इंटरेस्ट आण मग. त्याने तुझा अपमान केला होता ना, मग हीच संधी आहे रिव्हेंज घ्यायची. दादा, रे दादा 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 दादा, काय होतंय? फोन का लागत नाहीये यांचा? नाही, मी 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 ठीक आहे. ठीक कुठे? चक्कर आलं ना तुम्हाला? तुम्ही जरा 5-10 मिनिटं बसा, मी तुम्हाला घरी सोडण्याची व्यवस्था करतो. रघु, पटकन खुर्ची आण. नाही नाही, त्याची काही गरज नाहीये. मला जरा बीपीचा त्रास आहे ना, त्यामुळे थोडं गरगरल्यासारखं झालं. मी ठीक आहे. तुम्ही राधिका मॅमचे भाऊ आहात ना? हो, मी राधिकाचा भाऊ. इथे थोडं काम होतं म्हणून आलो होतो. येतो मी. दादा, थोडी कॉफी घेऊन जा ना प्लीज. नाही नको, मी ठीक आहे. थँक्यू. यांना
एकदम बीपीचा त्रास कशामुळे झाला असेल? आय गेस गुरु सर काहीतरी बोलले असते. ती शक्यता काही नाकारता येत नाही. मागे गुरुनाथनी त्याच्या आई वडिलांचा जो अपमान केला होता तो मी अजूनही विसरलेलो नाहीये. हा तर काय बिचारा परका. परका कुठे सर? बायकोचा भाव आहे ना. गुरु सरला लाज लज्जा काही राहिलेलीच नाही. आनंद, कूल डाऊन. काही झालं तरी गुरुनाथ बॉस आहेत इथे आपले आणि आपण कली. तेव्हा शांत हो. उगीच वाद नकोत आपल्याला. हा सर, पण आपण हे सगळं राधिका वहिनींना कळवूया का प्लीज? नाही, अजिबात नाही. उगीच त्या काळजीत पडतील ना. पण सर, नक्की गुरु सरांनी यांना काहीतरी सांगितलेलं आहे. काही झालं तरी आता त्यांना काही सांगायची गरज नाहीये. हवं तर आज किंवा उद्या प्रत्यक्ष भेटा आणि मग सांगा. येस सर, यू आर राईट. पण राधिका मॅमला तर सांगायलाच पाहिजे. गुरु सर डे बाय डे फार चेंज होत चालले. एनिवे, लंच टाइम झालाय, आपण जेवून घेऊया. येस येस सर. चल. हे बघ, यावेळी त्यांच्याकडून दुसरा स्लॉट मागून घे. आपला चर्चासत्राचा कार्यक्रम आहे, सासू सुनांची सिरियल नाहीये. हा, बाय. रेवती सारखी काहून ओरडत असते का सगळ्यांना? मग काय ग, ही शिवानी माझी असिस्टंट मंद आहे ग ती. एक काम धड करत नाही माहितीये. काहून आता काय झालं? अगं, तिला मी स्पीच थेरपिस्टची R&D करायला सांगितली होती, विसरली. म्हणजे काय ग? अगं, स्पीच थेरपिस्ट म्हणजे ज्या मुलांना स्पीचचा प्रॉब्लेम असतो ना, त्यांना ते वेगवेगळे एक्सरसाइज देतात त्यांचं स्पीच सुधारण्यासाठी. हो का? असं पण राहतं का? मी काय म्हणत होते राधिका, आपण अथर्वला पण घेऊन जाऊया का त्यांच्याकडे? त्यांची फीस परवडेल का? तू का विचार करतेस त्याचा? मी आहे ना. आणि आधी मला तिकडे जाऊ दे, चौकशी तर करू दे, मग ठरवूया. वहिनी, काय ग? काय झालं? काहून रडून राहिली तू? काय झालं वहिनी, सांग ना. दादा कुठे आहे? वहिनी सांग ना, दादा कुठे? काय झालं त्याला? राधिका, आधी बसव त्यांना. बसा. हे वहिनी, आम्हा पाणी आणते. काय झालं? दादा कुठे आहे? वहिनी काही सांगशील का? उगाच माझा जीव टांगणीला लावू नकोस. सांग ना, दादा कुठे? काय झालं? अगं, ते सगळीकडे पैसे मागत फिरतायत. काहून? काय झालं? तुला काय सांगू आणि कसं सांगू तेच कळत नाहीये. हे खूप टेन्शन मध्ये आहेत का? पण तुला काळजी वाटेल, तू टेन्शन घेशील म्हणून इतके दिवस तुला काही सांगितलं नाही. पण आम्हाला खरंच तुझ्या मदतीची गरज आहे. राधिका काय मदत करणार? अहो, मग आम्ही कुणाकडे जाऊ? राधिकाशिवाय आम्हाला दुसरं कोण आहे? नाही, असं बोलायलाही चांगलं वाटत नाही, पण यांनी जर वेळेत पैसे भरले नाहीत ना, तर आमचं राहतं घर जाईल. राधिका, आम्ही रस्त्यावर येऊ. वहिनी, हे असं एकदम अचानक काय झालं? एक मिनिट राधिका, मला सांग, तू पैशांची मदत कशी करणार आहेस? वहिनी, तुम्हाला राधिकाची परिस्थिती तर माहितीच आहे. तिच्याकडे तर राहायला घरही नाहीये. येस. वेलकम बॅक टू द ऑफिस. काय लागलं?